राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात तीव्र संताप. शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. कृती समिती शेतकऱ्यांचे तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून स्थानिक सर्वेक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधी असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा 7 एप्रिल 2025 रोजी शेकडो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदन राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार, तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्या मार्फत सादर करण्यात आले असून त्यामध्ये खालील मुद्द्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. 45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना स्थानिक सर्वेक्षणातून दिलासा. 2023च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा लाभ घेतला. या निर्णयामुळे भविष्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत मिळणे कठीण होईल. राजकीय असंवेदनशीलता. सरकारकडून केवळ निवडणूक काळातच शेतकऱ्यांना आश्वासने दिली जातात, असा आरोपही करण्यात आला. सरकार आता संपूर्ण प्रीमियम शेतकऱ्यांकडून घेण्याच्या तयारीत आहे. रोजगार धोक्यात. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळवणाऱ्या 20,000हून अधिक तरुणांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थैर्य धोक्यात. विमा संरक्षणाअभावी शेतकरी पारंपरिक शेतीकडे वळतील, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होईल. प्रगत राज्यांची अनाहूत तुलना. प्रगत राज्यांनी शेतकऱ्यांना भरघोस विमा संरक्षण दिले असताना महाराष्ट्रात मात्र प्रतिगामी पावले उचलली जात आहेत. शेवटी निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर शासनाने 6 एप्रिल 2025 पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 7 एप्रिलपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या जीवितास हानी झाल्यास जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा कृती शेतकरी कडून देण्यात आला. शेतकरी कृती समितीने जो घेतलेला निर्णय विम्यासंदर्भातला, त्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. आणि याच्यामध्ये त्या विम्याच्या पेक्षा एक वेगळा विषय मला सांगायचा होता की ज्या वेळेस शेतकऱ्याचे जे पैसे मध्ये अतिवृष्टी असो, विमा असो किंवा नापिकीचे कुठले पैसे असो, हे पैसे जेव्हा बँकेमध्ये जमा होतात तर त्या शेतकऱ्याला न विचारता बँकेचा मॅनेजर किंवा ते बँकेचे कर्मचारी तो पैसा कापून घेतात. असं न करता त्यांना शासनाने समज द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचून विविध पक्षाळूकार तालुकाध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे, तसेच शिवसैनिक, तसेच विविध पक्ष, कुठलाही पक्ष असो, अराजकीय शेतकरी कृती समितीच्या वतीनं गावागावापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव घेऊन, गावागावाच्या स्वाक्षऱ्या घेऊन आम्ही गावागावापर्यंत आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं करू. तोपर्यंत शासनाने निर्णय घ्यावा. आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून माननीय महामहिम राज्यपाल यांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही गावागावामध्ये स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करू. याचा धन्यवाद.